रेसिपीज बाय पल्लवी कौशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण करतोय सुरळीच्या वड्या किंवा खांडवी। सुरळी करणं म्हणजे गुंडाळलं किंवा रोल अप करणं। या वड्या आपण अशा गोल गोल रोल अप करत जातो, त्यामुळे त्याला सुरळीच्या वड्या असं नाव पडलं असावं। गुजरातमध्ये ह्याच डिशला खांडवी असं पण म्हटलं जातं। सुरळीची वडी ही एक हेल्दी स्नॅक म्हणून कन्सिडर केली जाते, कारण यामध्ये मिनिमम ऑइलचा वापर होतो आणि ही एक हाय प्रोटीन आणि ग्लुटेन फ्री डिश आहे। सोपी, कमीत कमी साहित्यात होणारी पण थोडीशी टेक्निकल अशी ही डिश आहे। बट नो वरीज, आपण ह्या डिशला ना स्टेप बाय स्टेप सिम्प्लिफाय करू। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूयात। सुरळीच्या वड्या करताना काही गोष्टींची पूर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवा। सगळ्यात पहिले बॅटर स्प्रेड करण्याकरता किंवा पसरवण्याकरता तुम्हाला सरफेस एरिया जास्त असणारं एखादं टूल हवं। लाईक ही जी नाईफ आहे, ज्याचा जो सरफेस एरिया आहे तो सगळ्यात जास्त आहे। सुरीचा वापर जर तुम्ही करणार असाल तर मेक शुअर की त्याला असे दाते नसावेत, ती अशी प्लेन असावी। जर तुमच्याकडे तेवढी सरफेस एरियावाली सुरी नसेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या पट्टीचा किंवा स्केलचा पण वापर करू शकता। तेवढी सरफेस एरियावाली सुरी किंवा स्केल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही उलटण्याचा पण वापर करू शकता, पण तुम्हाला ह्याबाबत काळजी एक घ्यावी लागेल की तुम्हाला थोडंसं स्पीडने काम करायला लागेल। सेकंडली, ह्या गोष्टीचा पण विचार करून ठेवा की बॅटर एकदा बनलं की ते आपण स्प्रेड कुठे करणार आहोत। माझं सजेशन तुम्हाला हे राहील की ओटा तुम्ही नीट सॅनिटाइज करून क्लीन करून त्याचा वापर करा। ओट्यावर आपल्याला मॅक्झिमम सरफेस मिळतो, आपल्या मर्जीप्रमाणे आपण स्प्रेड करू शकतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओट्याचा जो सरफेस असतो तो एकदम प्लेन असतो। जर ओटा तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही एखादी कुठलीही अशी वस्तू घेऊ शकता जी प्लेन असेल आणि त्याचा सरफेस एकदम गुळगुळीत असेल। फॉर एक्झाम्पल, हा बेकिंगचा ट्रे, याचा सरफेस एरिया पण जास्त आहे, हा रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे आणि गुळगुळीत आहे। किंवा असं एखादं मोठं ताट ज्याची मागची साईड गुळगुळीत असेल। पण शक्यतो गोल ताटाचा, राऊंड शेपच्या ताटाचा उपयोग तुम्ही करू नका, कारण आपण वड्याच्या स्प्रेड करतो त्यामध्ये वेस्टेज होण्याचे चान्सेस गोल ताटामध्ये जास्त असतात। चला तर आता साहित्य बघूयात। मी आता गंजामध्ये, या छोट्या गंजामध्ये 1 वाटी बेसन आणि 1 वाटी दही घेतलीये आणि हे आपल्याला गंजामध्ये नीट एकजीव करायचं आहे। मी मुद्दाम हे गंजामध्ये घेते कारण आपल्याला हे जे मिक्सचर आहे ते एकदम होमोजेनियस, एकदम एकजीव करायचं आहे। जर आडव्या भांड्यामध्ये आपण घेतलं तर ते त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात। घालते दही, यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट, हळद, मीठ आणि थोडीशी साखर। आता मी हे चांगलं रवीने एकजीव करून घेणार आहे। ह्या स्टेजला मी ह्यामध्ये पाणी टाकत नाहीये, कारण जर पाणी आत्ता टाकलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात। जर तुम्हाला गुठळ्या होणं अवॉइड करायचं असेल तर शक्यतो जेवढं ड्राय स्टेजला तुम्ही हे रवीने घुसळाल तेवढं बेटर। यामध्ये ग्रॅज्युअली ॲड करूया 1 वाटी पाणी, हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आपण। सगळं एकदम टाकू नका, नाहीतर गुठळ्या होतील। मी रवीच्या साहाय्याने हे सगळं मिक्स करते नीट। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या सगळ्या स्टेप्स मिक्सरच्या साहाय्याने पण करू शकता। आता यामध्ये घालूया अजून 1 वाटी पाणी। दुसऱ्यांदा पाणी टाकल्यावरती परत एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे असं इनफ पातळ झालं आहे। सगळ्यात पहिले मी इथे एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे। बऱ्यापैकी असा मोठ्या तोंडाचा तो असावा, कारण आपल्याला व्यवस्थित हे बॅटर मिक्स करायचं आहे। तर मिक्स करायला व्यवस्थित तो स्कोप किंवा स्पेस असली पाहिजे त्यामध्ये। दुसरं म्हणजे नॉनस्टिकचं भांडं ह्या गोष्टीसाठी घ्या की समजा बॅटर थोडंसं उरलं तर तुम्ही व्यवस्थित, नॉनस्टिक असल्यामुळे ते काढून घेऊन परत एकदा रियूज करू शकता। पण जर आपली दुसरी कढई असेल तर त्याला ते चिकटण्याचे चान्सेस जास्त असतात। जेणेकरून नॉनस्टिक वापरलं तर आपल्याला वेस्टेज इथे टाळता येतं। गॅस मी चालू केलेला नाहीये। ह्याच भांड्यामध्ये आपण एक प्लेस करूया चाळणी आणि मगाशी केलेलं बॅटर आपण ह्यामधनं स्ट्रेन करून घेऊया। ही आलं आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती अशी व्यवस्थित स्क्वीज आउट करून घेऊ, जेणेकरून ह्याचा जो अर्क आहे ह्यामध्ये सगळा उतरेल। गॅस ऑन केलाय आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। हा थोडासा पेशन्सचा गेम आहे। 15 ते 20 मिनिटं आपल्याला यामध्ये लागतात, कारण आपण एकदम मंद गॅसवरती हे नीट ढवळत राहतो जोपर्यंत ह्याचं एक असं बॅटर तयार होत नाही। हळूहळू हे बेसन असं घट्ट होत राहतं, शिजत राहतं आणि मेक शुअर की ह्याच्यामध्ये तुम्हाला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये।
बेसनाचा कच्चेपणा आपल्याला पूर्णपणे घालवायचा आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित त्यामध्ये पाण्याचा वापर करून नंतर ते आटवत जातो. कमी पाण्याचा वापर अजिबात करू नका. युनिडिरेक्शनल आपल्याला हे स्टर करायचं आहे. हे आता बऱ्यापैकी घट्ट झालं आहे, तर तुम्ही स्पूनवरती घेऊन थोडंसं चेक करायचं. त्याची अशी थोडीशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे. ज्या वेळेला वाटेल आपल्याला की हे व्यवस्थित बनलं आहे, इमिजिएटली तुम्ही ज्याच्यावरती ते पसरवणार आहे त्यावरती ते तुम्ही स्प्रेड करायला चालू करा. गरम गरमच आपल्याला आता हे व्यवस्थित असं स्प्रेड करायचं आहे. इवन लेअर येण्याचे चान्स ठेवा. प्लेटवरती हे सगळं पसरवल्यानंतर आपण आता मीनवेल फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी एक छोटं कडलं घेतलं आहे. त्यामध्ये ॲड करूया तेल. त्यामध्ये ॲड करूया मोहरी. मोहरी तडतडली की गॅस बंद करून टाका आणि लास्टला ॲड करूया हिंग. आपण बॅटर जेव्हा असं प्लेटवरती पसरवतो तेव्हा आपल्याला असं वाटू शकतं की थोडंसं कधी-कधी थोड्या ठिकाणी ते जाड आहे, अनइवन आहे. जे बॅटर असतं त्याला इन्स्टंट सॉलिडिफाय होण्याची टेंडन्सी असते. त्यामुळे शक्यतो जेवढ्या स्पीडमध्ये तुम्ही काम कराल तेवढं बेटर आहे. पण कितीही स्पीडवरती काम केलं तरी थोड्या ठिकाणी कधी-कधी असं अनइवन राहू शकतं आणि इट इज ओके. कारण आपण जेव्हा ॲक्च्युअली सुरळीच्या वड्या करू तेव्हा त्याचा इफेक्ट खूप छान येतो. आपण आता इथे कॉर्नर्स असे कट करून घेणार आहोत. आता अंदाजाने मी इथे कट देते आहे, जेणेकरून आपल्याला 3 इथे कॉलम्स करायचे आहेत. त्या कट दिलेल्या कॉलमपासून तुम्ही एक अशी जी लाईन आहे ते खाली ओढा स्ट्रेट. आता हलक्या हाताने आपल्याला हे रोल करायला चालू करायचे. असं रोल करत यायचे. असं आपण रोल करत जाऊया. उरलेले बॅटर परत एकदा गरम करून आता मी हे ओट्यावरती पसरवून घेतलं आहे आणि मगाचप्रमाणे कट करून घेतलं आहे आणि साईड पण कट करून घेतलेली आहे. हलक्या हाताने आपल्याला ती रोल करायची आहे. मगाशी गेलेली आपण फोडणी आपण ह्यावरती ॲड करूया. ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लास्टली ओला नारळ. आज आपण बघितल्या सुरळीच्या वड्या. आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये असणारा हा एक पॉप्युलर पदार्थ आहे. तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल तर ह्या स्टेप्स वापरून नक्की ट्राय करून बघा. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.